मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि इथून बाईकवर फिरून आपण हा सगळा आढावा घेतोय। कशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये रोषणाई केलेली आहे। लक्ष दिव्यांनी हा संपूर्ण जो परिसर आहे तो आता उजळून निघालेला आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि डावीकडे उजवीकडे जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या रंगांची जी रोषणाई आहे ती सुद्धा पाहायला मिळते। अगदी आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा जो रस्ता आहे, मग गोखले रोड असू द्या किंवा मग हा रस्ता जो वीर सावरकर मार्गाला जाऊन मिळतो, त्या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला अशाच पद्धतीनं अत्याधुनिक अशी रोषणाई जी आहे ती सध्या पाहायला मिळते आणि बरेचसे जे तरुण आहेत, जे युवा पिढी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पार्ककडे आकर्षित होत असते आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील ही रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। दीपोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पारंपरिक वेशभूषेमध्ये जे लोक आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि दिवाळीचा जो आनंद आहे तो आता खऱ्या अर्थानं सुरू झाला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकचा हा संपूर्ण परिसर आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा हा कट्टा आहे, ज्या कट्ट्यावर अनेक विचारमंथन होतात, अनेक राजकीय गप्पा गोष्टी सुद्धा होत असतात, अनेक विषयांवर या ठिकाणी बसून वरिष्ठ भाष्य करत असतात आणि आपलं मत देखील मांडत असतात। पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सालाबादाप्रमाणे आज देखील या ठिकाणी दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर होते, एकाच व्यासपीठावर येऊन त्यांनी हा संपूर्ण जो दीपोत्सव आहे तो साजरा केलेला आहे। दरवर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असतात, मात्र आजच्या मनसेच्या ज्या निमंत्रण पत्रिकेवर आहे उद्धव ठाकरे यांचं नाव होतं। सगळं कुटुंब, ठाकरे कुटुंब एकत्र आलं या निमित्तानं, त्यामुळे दिवाळीला जसं हे कुटुंब दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलं आहे, आता महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुद्धा हे दोन्ही कुटुंब एकत्र येणार आहे का, त्याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार आहे आणि राजकीय फटाके फुटायला कधीपासून सुरुवात होणार आहे याची सगळे वाट पाहत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।